लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 19 जूनच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. नंदिनी जीवाला म्हणते की तुमचं एकतर्फी प्रेम नव्हतं, तर तुमचं दोघांचं एकमेकांवर जीवापाड प्रेम होतं. मला समजलंय आता. आता तरी खरं सांगा जीवा. त्यावर जीवा काहीच बोलत नाही आणि तेवढ्यात जीवाचे काका येतात आणि जीवाला वाचवतात व जीवाला म्हणतात की आता तुला सगळ्याजणी धाऱ्यावर धरतील. या घरातील 3 देव्या तुला आता कोंडीत पकडतील. तो टॅटू जाळल्यामुळे आता तुझं काहीच खरं नाही. आता त्या काय तुला सुखाने जगू देणार नाही. तू एकदाचं काय ते ठरव, नाहीतर आपल्या घरात अभूतपूर्व ड्रामा होईल. तर दुसरीकडे काव्याची फ्रेंड घरी येते. तर काव्या तिला सांगते की जीवाने माझ्या नावाचा टॅटू जाळलाय. त्यावर ती तर शॉकच होते आणि तिला म्हणते, टॅटू तर तुमच्या प्रेमाची निशाणी होती आणि तरीही जीवाने टॅटू जाळला. म्हणजे बघ, तो मूव ऑन होण्यासाठी खूप डेस्परेट आहे आणि आता तू सुद्धा मूव ऑन झालं पाहिजे. आता तू सर्व काही विसर आणि तुझ्या आयुष्याची नव्याने सुरुवात कर. त्यावर काव्या म्हणते, मलाही आता जीवाच्या मागे मागे करायचं नाही. मला माझं प्रेम ओरबाडून घ्यायचं नाही. अशा प्रेमाला काहीही अर्थ नाही. एकेकाळी माझ्यावर जीवापाड प्रेम करणारा जीवा आता माझ्याकडे बघतही नाही. आता मला सगळं काही नकोसं झालंय. मी आता सगळं काही संपवणार आहे. आणि काव्या खूप टेन्शनमध्ये असते. तर इकडे मालिनी आणि नंदिनी बाहेर देवळात जाणार असतात. तर त्या जीवाला सांगतात की आम्ही देवळात जाऊन येतो, तोपर्यंत काव्या तुझी काळजी घेईल. आणि देवळात जाण्यासाठी निघून जातात आणि जाताना काव्याला सांगून जातात की जीवावर लक्ष ठेव, त्याला जर काही पाहिजे असेल तर त्याला दे. हे ऐकून काव्या खुश होते आणि काव्याला वाटतं की आता जीवासोबत बोलण्यासाठी आपल्याला हा चांगला चान्स आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच पुढील सिरियलचे अपडेट पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.